रविवारी सर्वांना सुट्टी असते, पण एका गृहिणीला कधीच सुट्टी नसते, ना स्वयंपाकातून ना कोणत्याही कामातून. घरातली सगळी कामं एका गृहिणीला करावी लागतात. कितीही थकली, कितीही काही झालं, आजारी पडली, तरी स्वतःची कामं ही स्वतःला करावीच लागतात. असो, दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय असल्यामुळे आजही मी लवकर उठले आणि झाडू पोछा करून कंप्लीट केला. थोडंसं स्वतःचंही आवरलं आणि आंघोळ करून फ्रेश झाले. फक्त स्वयंपाक करणं बाकी होतं. स्वयंपाकाला लागणार तेवढ्यात आमच्या लाडूबाई उठल्या. त्यांचे थोडेसे लाड केले. त्यानंतर मी चहा बनवण्यासाठी घेतला. दररोज तर तशी मी आता चहा घेत नाही आणि चहा पूर्णपणे मी स्किप केलाय. आहो पण मला काही पिऊ देत नाही चहा. त्याच्यामुळं संडेला फक्त मी पित असते. चहा टाकत होते तोपर्यंत मायराला वाटलं की आज लिंबू पाणी बनवते का काय दररोजच्या सारखं, कारण मी दररोज कोमट पाण्यामध्ये लिंबू घेते, त्याच्यामुळे तिला वाटतं आजही तेच चालू आहे मम्माचं. तिला म्हटलं बाई आज लिंबू पाणी नाही, आपले चोकोस दुधू खा. तिला चोकोस दुधू दिलं आणि मी इकडं चहा बनवला माझ्यासाठी. चहा बनवून होत होता तोपर्यंत मी लगेच इकडं मटकीच्या भाजीची तयारी करायला घेतली. तोपर्यंत आहोंची अजून काही झोप झालेली नव्हती. त्यांना जायचं होतं गावाला फवारणी करण्यासाठी. माझी इथं साईड बाय साईड कामं चालू होती. एक साईडला मी चहा टाकलेला आणि एक साईडला लगेच मटकीच्या भाजीची तयारी करत होते, कारण अहो उठले तर लगेच 5 मिनिटात रेडी होऊन निघायच्या तयारीला लागणार हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे मी लगेच इकडं कांदा वगैरे कट करायला घेतला आणि टोमॅटो लसूण वगैरे कट करत होते. तोपर्यंत चहा म्हणलं थंड होतोय. इथं पहा मी म्हणजे आमचे घरचे कांदे असल्यामुळं मी किती मोठे मोठे टरफले त्याचे काढून टाकते. आणि जेव्हा मला पैसे जर देऊन विकत घ्यायला लागले असते तर त्याची मला किंमत कळली असती. असं काहीच झालंय माझ्यासोबत. तोपर्यंत इकडे चहा थंड झाला होता तर मी चहा वगैरे घेतला आणि कांदा वगैरे पाण्यामध्ये टाकला होता कडू येऊ नये डोळ्याला म्हणून. तर ते सगळं मी कटिंग करण्यासाठी घेतलं. खोबरंही त्याच्यासाठी मी यूज केलं इथं मटकीच्या भाजीसाठी. खोबरं, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं मी छान कटिंग करून घेतलं. मी काहीतरी करायला लागले आणि मायराची मध्ये लुडबुड झालं नाही, असे कधी होतच नाही. मम्मी नाही दिसली काय हा मम्मीचे बाल कपडे पॅन्ट दिसले काय तो नाही. व्हिडिओमध्ये माझं तोंड दिसू नये म्हणून तिची मध्ये लुडबुड चालू होती अशी. काल मी मोडासाठी मटकी लावलेली तर त्याला छान असे आज मोड आलेले होते, तर तिचं मी आता कुकरला लावणार होते. 1-2 शिट्ट्या करून त्याच्या घेणार. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये मी तेल टाकलं, थोडासा एक कांदा चिरलेला तो मी ॲड केला आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी घेतली आणि त्याच्यामध्ये मग मीठ, तेल हे टाकून हळद टाकून जी मटकी होती ती मी त्याच्यामध्ये ॲड केली. त्यानंतर मी कुकर लावून घेतला आणि 1-2 शिट्ट्या व्हायची वाट पाहिली. कुकर होते तोपर्यंत मी साईड बाय साईड लगेच जे काही मी वाटण काढलं होतं भाजण्यासाठी घेतलं ते कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं लसूण हे सगळं मी म्हणजे कोणतीही भाजी बनवायची असेल तर सगळ्यात आधी मी ते छान असं भाजून घेते आणि थंड झाल्याच्या नंतर त्याची ग्रेव्ही म्हणा किंवा पेस्ट ते मी बनवत असते. तर इथे तेच मी करत आहे. सगळ्या गोष्टी मी इथं छान अशा परतून घेतल्या. भाजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी थंड होत होत्या तोपर्यंत मी इकडे लगेच भाकरी बनवण्यासाठी घेतल्या आणि कुकरही माझा झाला होता, त्याची शिट्टी जात होती तोपर्यंत म्हटलं इकडं भाकरी बनवून होतील. त्याच्यामुळे मी पटपट अशा भाकरी बनवण्याला घेतल्या, कारण आज मला एक्स्ट्राचा स्वयंपाक बनवायचा होता, कारण यांचा मित्र जो आहे तोही यांच्यासोबत गावाला येणार होता. तुम्ही सुद्धा अशाच कॉम्बिनेशननी जेवण करता का मला नक्कीच सांगा. तर मला म्हणजे चपाती बनवण्यापेक्षा भाकरी बनवायला आवडते आणि भाकरी माझ्याकडून म्हणजे पटपट उरकून येतात. एकदम तवा भरून माझी भाकरी असते मोठमोठी. लग्नाच्या आधी काही मी भाकरी वगैरे बनवली नव्हती, कारण माझ्या 2 मोठ्या बहिणी होत्या तर त्याच स्वयंपाक वगैरे करायच्या. मीच सगळ्यात छोटी असल्यामुळं माझा जास्त संबंध आला नाही स्वयंपाकाशी. लग्नानंतरच मी सगळ्या काही गोष्टी शिकले इकडं आल्यानंतर. नॉनव्हेज सुद्धा म्हणजे लग्नाच्या आधी कधी खाल्लं नव्हतं, पण इकडं आल्यावर अशी म्हणजे छान शिकले की एकदम एक्सपर्ट होऊन गेले नॉनव्हेज बनवण्यात. तुम्ही मला कितीही माणसाचं नॉनव्हेज बनायला सांगितलं तरी मी एकदम टेस्टी असं हॉटेलसारखं नॉनव्हेज बनवू शकते. हे पहा इथं माझ्या भाकरी किती छान दिसतात. ते भाकरी तर माझ्या बनवून झालेत आणि आहोय आता जस्ट उठलेत, त्याच्यामुळं माझं स्वयंपाक जवळजवळ होतच आलाय. मी पहिलं तर किचन आणि भांडे करून घेतले, मग म्हटलं गरम गरम अशी भाजी बनवते.
तर त्या दोघांची तिकडे मस्ती चालू होती. तोपर्यंत मी इकडे किचन भांडे उरकून घेतले आणि तोपर्यंत वाटण जे काढलं होतं तेही थंड झालं. नंतर मी ते मिक्सरला फिरवण्यासाठी घेतलं. खोबरं, आलं लसूण पेस्ट छान अशी केली सुरुवातीला. त्यानंतर त्याच्यामध्ये परतून घेतलेला कांदा आणि टोमॅटो टाकून त्याची ग्रेव्ही बनवून घेतली. मटकीच्या भाजीला मी मिसळ मसालाही टाकत असते. मी मिसळ तर याला म्हणणार नाही, पण मिसळसारखी टेस्ट येण्यासाठी मी मिसळ मसाला ॲड करत असते. जे काही मी वाटून घेतलं होतं ते मी कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आपले घरातले जे काही घरगुती मसाले असतात ते मी ॲड केले आणि हा सिक्रेट मसाला म्हणजे मिसळचा मसाला मी त्याच्यात टाकला. आणि गरम मसाला कधीच कोणत्या गोष्टीतून स्किप करायचं नाही, कारण गरम मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येत असते आपल्या भाज्यांना. कुकरची पण हवा इथे पूर्णपणे गेलेली होती, तर त्यातलं थोडंसं जे पिवळं पाणी असतं ते मी वाटणामध्ये टाकत होते आणि काही इथे मायरासाठी मी काढून ठेवलं मिठामधलं. त्यानंतर छान अशी भाजी मी तेल सुटेपर्यंत आपण कधी पण मसाला परतून घ्यायचा, म्हणजे भाज्या एकदम टेस्टी बनतात. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत माझं म्हणजे असं गरगरं त्याला फिरवणं चालूच असतं. कोणतीही भाजी असो, एकदम तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये बाकीचं काही ॲड करतच नाही. इथं माझ्या वाटण्याला छान असं तेल सुटायला लागलं, त्याच्यामुळे मी जी शिजून घेतलेली मटकी होती ती ॲड केली. आणि मटकी शिजवताना मी एक बटाटा त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी टाकला होता, तोही मी मॅश करून मटकीच्या भाजीमध्ये टाकला. आणि एक साईडला मी लगेच त्याला उकळी येते तोपर्यंत कांदा आणि लिंबू चिरून घेतलं, भाकरी वगैरे मोडून घेतल्या. तोपर्यंत त्याला छान अशी उकळी आली. तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे. कोथिंबीर मी ॲड केली नाही, कारण कोथिंबीर खूप महाग आहे सध्या. या जेवण करायला.